तुझी परिस्थिती जरा कठीण होत चालली आहे। जो बुवा 23 वर्ष सिडात बारी करत होतो तो आता हसून खेळून कार्यक्रम करतोय आणि जो बुवा हसून खेळून कार्यक्रम करायचा तो आता चिडायला लागलाय, म्हणजेच आपल्यात काहीतरी पॉइंट कमी आहे। दुसरे गाणं आहे सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते आऊराया रे वेड्या बहिणीची वेड्या धन्यवाद। हे गाणं मी कुंडूबुवांच्या बहिणीसाठी म्हटलेलं आहे। त्यांनी आजच मला कुंडूबुवांकडे दीपावलीची आणि भाऊबीजेची भेट पाठवली आहे, त्यांच्यासाठी एकदा कुंडूबुवांच्या बहिणीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। अतिशय सुंदर बुवांनी प्रबोधन केलं। ओ साऊंडवाले इफेक्ट आणि इको जरा त्याका जाताना देतो अर्थ सांगा, कारण ग्रॅज्युएशन इंग्लिश मीडियम मधून त्याचा झालेला हा तो माका एकदमच असो टाळातलो बुवा समजता, तसा नायाता बुवा तू पण हल्ली 2-3 बारी इफेक्टच मागून घ्यायचो त्यांच्याकडून। त्याच्यामुळे माका पाडगेपण करण्यासाठी तुका बोलायचं असेल तर बोल। राहिला विषय तो आजच्या तरुणांना काय सांगता, आजच्या तरुणांकडे वेळ नाही नामस्मरण करण्यासाठी। बुवा त्यांच्याकडे वेळ नसला तरी तुमच्यासारख्या भजनी बुवानी सांगितलं पाहिजे की परमेश्वरासाठी 10 मिनिटं काढा। वेळ आज कोणाकडे आहे? प्रत्येकाकडे वेळ नाहीये बुवा। पण आपण जर हा मनुष्य देह आपल्याला जो लाभलाय ना, पुन्हा एवढ्यात तो आपल्याला मिळणार नाही, लक्षात ठेवा। त्या भगवंताचं नामस्मरण 15-10 मिनिटं केलंच पाहिजे दिवसातून, आणि नंतर दिवसभर मित्रांनो जे समाधान मिळतं ते बघा। आपल्या आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा। बाबा सांगता तुझं शेवट होत चाललो हा। त्यांनी उदाहरण काय दिले, दिवाळ असतात, दिवाळ आपल्याकडे दिवाळ म्हणतात त्या का, त्या दिवड्याच्या तोंडात
बेडकी, आणि बेडकी ती अर्धा त्याचा शरीर जीवनाच्या तोंडात असून सुद्धा बाहेर कीटक शोधता. व तुझी पण परिस्थिती तशीच आहे, लक्षात ठेव. तुझी शेळीये सारखी परिस्थिती आहे, शेळीये सारखी. तुका काय वाटतं की माझा सगळा व्यवस्थित हा, पण त्या शेळीये मागसून शेळीये चालणारे असतात ना, ते हसत असतात, लक्षात ठेव. हा बाबा, नाही म्हणणार बरोबर. कोणता काय चुकता तरी सांगा. हा हा होय, काय म्हणजे काय करू का सांगा ना. नाही नाही असू दे, कोरामिरा काहीतरी घेऊन येऊ का. कोरामिरा एका खापावलं असते मग काय नाही बोला. एक लक्षात घ्या, नाही नाही म्हणणार तुमचा बरोबर. हा भेटाने म्हणजे तू भेट. हो काका, तो सांगता भेटो म्हणून माका ऐका तरी. तो नाही घेतला तरी झाला, फक्त चांगल्यासाठी घ्यावा. काय बोलायचं काय तर गाडी घालून. बरोबर, हा चाल. हे सांगतो मला म्हणून बोलते आता तुका. गजरात आज सुट्टी दिला बाळासाहेबांचं 100% गजरात आपण बोलणार. हो गजरात मग हे नाही, गजरात 100% आणि तुम्ही नाही म्हटला सांगला तरी म्हणणार. हो पण साहेबांका आधी तोंड हा काय माझ्यासारख्या बोला, त्याच्याकडे हा काय का आधी सांगा ना तुम्ही. एक काका सांगा. हो काका, मी आतापर्यंत ऐकून घेतलंय तुमचा. त्यांनी पहिली बारी गेल्या, त्याचा हिंमत नाही लोक हिंमची कळ काढूची. हो आता मी जर बोलले ना सुरुवातीक, मी जर बोलले तर तुम्ही म्हणता ना जो लांबडोच लावाड हा. तुम्ही पहिलीच एका माझी कळ काढून सांगा आणि मग माझा अवतार बघा ना. हो तुम्ही हो आता म्हणताला, पण उद्या दोघोल्या काम एका गाडीला मुंबईत जाऊ का आपण असं विषय राहिला. त्याका डायरेक्ट तुम्ही मागा बोलत सांगता, पण त्याका सुरुवातीक सांगा पाहिजे होता ना. असं नाही हो, तुम्ही सांगशाल आणि मी चढणार होत असं नाही. माकाचा योग्य वाटत तेवढाच मी बोलतो रे चंड्या. होय होय, तुमच्या जीवनच आम्ही असतो. या ठिकाणी सुधाकरजी राणे, साई माऊली फ्लॉवर मर्चंट त्यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. काय बुवा, तुझे गमती सांगते ना गमती, ते मायबाप श्रोत्यांना नको लक्षात ठेव. आणि तुझ्या भजनात किंवा बडबडण्यात खायच्या मायबाप श्रोत्यांनी नाव ठेवलेलं नाही. त्यांचं म्हणणं एक का की भजन करणाऱ्या बुवाबरोबर जास्त तू फालतू जोक्स वगैरे असे मारू नको, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांचा तू विचार आहे किती बोललो असं नाही बुवा, लक्षात ठेव. ते तुझे पण चाहते असत सगळे, फक्त आपण जोक्स मारते वेळी आज तुझ्यासारख्या बुवा जोक्स मारूची गरज नाही, लक्षात ठेव. कारण तुझ्याकडे आज देण्यासारख्या प्रबोधन हा जोक्स खयचे बुवा मारतात, ज्याच्याकडे धोंडे माती काय नाही तोच बुवा फक्त जोक्स मारतात. आणि जरा त्यांच्या म्हणल्याप्रमाणे आता गजरात जरा बोल, तुझ्या हिंमत असात तर बोल, नाहीतर मी उगाच तुझी कळ काढला तर माझ्या बुद्धीत पटत नाही, लक्षात ठेव. रुबावली देतोय सुंदर
सन्माननीय सुरेशजी राहुल उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा दीपकजी नांचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. या ठिकाणी नांचे बुवाला विनंती आहे की या ठिकाणी खुर्ची आहे, आपण एवढं वेळ मिळाल्यास असं नसतं वा. हॅलो नांचे बुवा या. हॅलो तर आवाज माझा थोडा ओपन करा.
एक लक्षात घ्या, कसं आहे बालिका काय होईल यामध्ये मी सुद्धा असेल, पण सुरुवात माझी आहे, त्यामुळे